तर सन्मानाकडे बोलतोय आपण. मी विनंती करेन 40+ रायगड 40+ रायगड अध्यक्ष आदरणीय अण्णा गावडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित NISM छे आमचे इंगळे सर यांचा शुभ सन्मान इथे मात्र करायचा आहे. तर अण्णा गावडे साहेबांना विनंती करेन की इंगळे सरांचा शुभ सन्मान त्यांच्या शुभ हस्ते करायचा आहे. संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीप्रमाणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणेच ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. हे सर्व संघांनी खेळणाऱ्या याची नोंद घ्यायची आहे. आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू यानंतर मात्र विनंती करेन रायगड क्रिकेट समन्वयक असोसिएशनचे सल्लागार एक आदर्श व्यक्तिमत्व गरीबों का दोस्त या 40+ रायगड कमिटीचे सचिव आदरणीय संदीप दादा यांच्या शुभ हस्ते विश्वास शेठ मस्कर यांचा शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय विश्वास मस्कर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. सामना सुरू झालाय. फक्त आणखी 2 सन्मान यानंतर मात्र नवनाथजी साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. सूर्यकांत दादांना विनंती करेन. नवनाथ दादा साळुंके अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा हा एक उत्तम असा कलाकार आहे. आपल्या म्हणता येईल ज्या प्रकारची काम केलं राजकारणामध्ये उपसरपंच पद उपभोगलं हे व्यक्तिमत्व नवनाथजी साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर मात्र गोविंददादा जाधव कोयना कमिटी अध्यक्ष यांचाही शुभ सन्मान संदीपदादांना विनंती करेन की यांच्या शुभ हस्ते केला जाईल. गोविंददादा जाधव यांचा शुभ सन्मान इथं मात्र केला जातोय. कोयना कमिटी अध्यक्ष अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आणखीन एक व्यक्तिमत्व आणि या महान व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे मात्र केला जातो. त्यानंतर तर किरीट पाटलांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित अवेश मस्कर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अवेश दादा मस्कर आणखीन एक व्यक्तिमत्व सुंदर व्यक्तिमत्व. आणि यानंतर सुरेंद्रदादा जाधव यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. किरीटदादांच्या शुभ हस्ते आणखीन एक शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. ते किरीटदादा विनंती करेन की सुरेंद्रदादांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. तर सर्व प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान आणि त्याचबरोबर 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 हा क्रिकेटचा महाकुंभ 40+, 50+, 45+, सगळे प्लस आयुष्याचा प्लस करणारी ही मंडळींचा इथे मात्र अति उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा. आणि या स्पर्धेचा पहिला सामना ऐकूया. अलिबागचा कित्येक वर्षाहून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आमचे मार्गदर्शक काका मात्रे सर. धन्यवाद. दिनेश पाटील सर बेवली ज्यांना बंधू या नावाने संबोधलं जातं त्यांचा आवाज आपण ऐकलात. वही आपण मैदानाकडे क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचे युद्ध दरम्यान यावे हलकसं चेंडूला निश्चित खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही आहे. आपण पाहिलं योगेश म्हात्रे यांच्या यांनी पहिल्या चेंडूवर विश्वास पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर चौकारांनी खातं उघडलं होतं. आणि अर्थातच आपल्याला वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिली की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी चौकारांनी खातं उघडलं होतं. वही या मैदानाकडे पुढचा चेंडू
यावेळी मात्र काहीसा लोअर फुटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडू मात्र गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा मिनिटात संघाची धावसंख्या दोन्ही जाऊन पोचते 9च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. इथे आपण पाहिलंच 50+ गोलंदाज स्वतः संघनायक विश्वास पाटील, फार मोठं नाव तोंडरे गावाचं, हे आपल्याला पाहायला मिळालं. पण त्याच्या या पहिल्या षटकात 9 धावांचं योगदान इथे मिळालं. तर सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश प्रभाकर म्हात्रे आणि जितेंद्र कडू एक या धावसंख्येवर. पहिलं षटक थोडंसं मागलं, कारण क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणलं जातं की मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. मी पाठवतो, दुपारी पाठवतो, 4 वाजता येईल. 10 धावा पहिल्या षटकात 10 धावा इथे आलेल्या आहेत. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. 6 षटकांचे सामने आहेत. एक सुंदर असं हिरवगार मैदान, अर्थात निसम मोपाड्याचं CB रोडवरचे मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेटसाठी अतिशय एक चांगलं योगदान देणारं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे लेजर क्रिकेट देखील चांगल्या रीतीने इथे निश्चित खेळलं जातं. अगदी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असणारे मैदान. आणि खरं तर मोहपाडा म्हटल्यानंतर क्रिकेटचं कुरुक्षेत्र, कारण वर्षभर या विभागामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. वही आपण दुसऱ्या षटकाकडे समालोचन कक्षाच्या एनकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होईल. तो सूर्या अचल 11 कलंबोली संघाचा. बॉलरचं नाव सांग. बॉलर एकच इंड आहे, एकच इंड आहे. तर नवीन गोलंदाज कोण आहे बघा, विचारा. क्षेत्राची विश्लेषण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी या शॉर्ट थर्डमॅन अर्थात जो या ठिकाणी शॉर्ट गली देखील आपण पाहतात. एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंट, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. ऑफसाईड क्षेत्ररक्षण कार्पेट्सने चेंडूला खेळलाय. एक जबरदस्त निश्चित कव्हर ड्राईव्ह ते पाहायला मिळते. चेंडू इथे थांबत नाही, चेंडू जातो सीमारेषा पकडे. येतो एक शानदार फटका, चौकार, 4 धावा. बॉलरचं नाव सांगा. जरा बॉलरचं नाव सांगा, गोलंदाजचं नाव सांगा प्लीज. विजय म्हात्रे. काय विजय म्हात्रे 12 आहे. तर विजय म्हात्रे गोलंदाज आहे. 45चा हा गोलंदाज. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पहिला चौकार इथे पाहायला मिळाला. जाऊया मैदानाकडे. यावी ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. टप्पा चांगला होता. यशस्वी चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. धापलकर धावा 14. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये पुन्हा एकदा छोटा रनअप आहे. यावेळी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. पंचांच्या बाजूने चेंडू जाईल तो अर्थात मिळापाडी बडांच्या मध्ये 1 धाव धावपलकावर नोंदवली जाते. 40+, 45 आणि 50 असे हे जे खेळाडू तुम्हाला आपल्या रायगड जिल्ह्यात ते एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव आरोग्यासाठी, कारण हे अतिशय महत्त्वाचं. साधारणतः आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करतो ते वयाच्या 12-13व्या वर्षी. धावसंख्या 15 धावा धावपलकर आल्यात. आणि त्यानंतर आपण साधारणतः वयाच्या 30-32 पर्यंत क्रिकेट खेळतो. त्यानंतर लग्न, व्यवसाय, मुलं बाळं या सर्व करिअरमधून आपण क्रिकेटपासून थोडंसं दूर जातो आणि 40 नंतर आपल्याला आठवण होते ती क्रिकेटची. याबद्दल निश्चित बोलेन व या मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला पूल केला होता. इथे शेतेशी इथे चेंडूवर दुसऱ्या प्रयत्नात झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि फलंदाजाला मिळालं जीवदान.
एक धावेचं आणखीन एक योगदान 16 धावा धावफलकावर. डॉक्टर्स मंडळी सांगते की 40 नंतर अर्थातच आपण नेहमी पाहता की डायबिटीस आणि ब्लड प्रेशरसारखे असाध्य रोग आपल्याला पाहायला मिळतात. अशावेळी डॉक्टर्स मंडळी सांगते की तुम्हाला क्रिकेट खेळणं आवश्यक आहे, फुटबॉल खेळणं आवश्यक आहे आणि त्याचं आपण पालन करतो. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो, पुलचा फटका लॉंग ऑन सी मारेच्या पाहूया. पंचांचा खेळ एक शानदार पहिला गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. आक्रमक फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळते. जयेंद्र कडू नाव दिलं ते सोनारी उरणचा हा खेळाडू. जयेंद्र कडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फुल टॉस बॅटच्या पड्ड्यात घेतला. इथे मध्ये पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केलंय. शेतोषक चेंडूवर येतो, चेंडूला अडवतो होता पण पहिली धाव पूर्ण केली. 1+1 2 धावांचं योगदान आणि पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. चोवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मधामध्ये 6 षटकांचा सामना आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अकुटबल चेंडू होता. यावेळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क इथे घेत नाहीये. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं त्या ठिकाणी निदाव चेंडू सांगता झाली. षटक क्रमांक 2. यानंतरचा पुढचा सामना सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा जोहे या 2 संघात असणार आहे. दोन्ही संघ नायकांना संघ मालकांना विनंती आहे. सिद्धवेद फायटर्स वाशी या संघाचे संघनायक आहेत रसिक दत्तात्रय पाटील, तर वीर मराठा जोहे संघाचे निलेश नारायण पाटील कर्णधार. दोन्ही लक्ष घ्या. सिद्धवेद फायटर्स वाशी विभागाचे सुधाकरजी म्हात्रे सर संघ मालक आहेत, तर वीर मराठा जोहे संघाचे हर्षद चितळे सर संघ मालक आहेत. विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी लगेच आमच्या अतिथी कक्षामध्ये संपर्क साधायचा आयोजकांपुढे. तर प्लेअरला हे करा का इकडे जातात ना, इकडे लग्न करतात नाही, त्यांना म्हणा इथे समोर सोय केलेली आहे. तर एक सर्व आपल्या खेळाडूंना प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना विनंती आहे की टॉयलेटची सोय या ठिकाणी बरोबर आमच्या उजव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते. कोणी त्याचा वापर करा ही नम्र विनंती आहे. व्हाईट कंटेनर आहे त्या तिथे तुम्ही त्याचा वापर करा ही तुम्हाला नम्र विनंती करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागू नये कारण 9 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. धावफलकावर धावा 24 प्रति षटक 12. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 10. या षटकात आल्या धावा त्या 14 आणि 2 षटकात 24 धावा धावफलकावर इथे नोंदवले गेले. त्या प्रथम फलंदाजी करताना सनसिटी ब्लास्टर उर्वे नोड संघाचे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगा. यावी चेंडू चांगला होता. डाव्या यष्टीच्या जवळ या ठिकाणी पायाला आदळला चेंडू. इथे चेंडू पाहतात गेला तो अर्थात शॉर्ट पॉइंटला. मनीष पवार 40चा हा खेळाडू आहे. गोलंदाज. तिसरं आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. इथे लेगबाईचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 25 धावा धावफलकावर. आणि दरम्यान पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र आपण पाहिला चेंडू निश्चितच खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये एक चौथी धाव लेगबाईचा इशारा पंचांच्या मातून येतात. क्रिकेटमध्ये 1-1 धाव अतिशय महत्त्वाची नेहमी आपल्याला पाहायला मिळतं कारण 1-1 धावेने पराभूत होणारे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात.
जसं राजकारणामध्ये एक मत महत्त्वाचं, क्रिकेटमध्ये एक धाव महत्त्वाची आणि MBBS परीक्षा देताना नीटची परीक्षा एक एक गुण महत्त्वाचं. यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारची धाव येत नाही. अतिशय सुंदर असं हिरवगार मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय आणि अर्थातच त्याचा योग्य वापर प्रत्येक संघ या ठिकाणी करतील. एक चांगली खेळपट्टी पाहायला मिळाली. एक धाव आरोग्यासाठी हे क्रिकेटचं अतिशय चांगलं योगदान आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आणि तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली आहे. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहायला मिळाला. चेंडू मात्र यष्टीरक्षक पकडू शकले नाहीत. तो पण 22चा इशारा पंचांचा येतो. 1 धावीचं योगदान. पंच अविनाश पारंगे सर रीस, निशांत माळी सर सावळा, अरुण पारंगे सर रीस, टीके गुरुंगळे सर कांबे हे पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि आमचे गुणलेखक अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्यांनी खूप चांगलं योगदान अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये, मग टेनिस क्रिकेट स्पर्धा असू दे की लेदर क्रिकेट स्पर्धा, खूप योगदान दिले. यावेळी बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतात डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. 1 धाव. आणखीन एक धावफलक इथे नोंदवली गेली. रोहित गाथाडे सर, दापोली रसायनी एक मोठं निश्चित नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं, जे गुणलेखक म्हणून आमच्या समालोचकाचं अतिशय महत्त्वाचं अंग ज्याला म्हणलं जातं. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र आरपार डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. निश्चित पाहूया पंचांचा इशारा येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. भागीदारी तुम्हाला इथे पाहायला मिळली ती फलंदाज योगेश प्रभाकर म्हात्रे आणि फलंदाज जयेंद्र कडू, सोनाईचा खेळाडू यांचं आपण योगदान इथे पाहायला मिळालं. एक चांगली पाया मजबूत करण्याचा प्रयत्न दिनेश पाटील सर आपण पाहायला मिळालं. कारण नाबाद 34ची खेळी या ठिकाणी तुम्हाला पाहिलं 30 षटकामध्ये हे योगदान आहे सन सिटी ब्लास्टर उर्बेनोड या संघाची. या षटकात महेश याची गोलंदाजी थोडीशी मागणी गोलंदाजी म्हणता येईल, कारण एक षटकार आला. 7 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. धावफलकर आल्या त्या यावेळी मात्र 34 धावा. आवाज नाही जाणार सर, तिथपर्यंत जाणार नाही. आवाज नाही जाणार तिथपर्यंत त्यांना. तिकडे क्लासेस चालू आहेत. हा नाही बरोबर आहे, पण थोडा आवाज द्या. थोडा वाढव थोडा. 34 बस. ओके ओके. सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा जोहे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधा. पुढचा सामना या 2 संघामध्ये आहे. सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग संघाचे संघमालक सुधाकरजी म्हात्रे सर वाशी आणि वीर मराठा जोहे संघाचे हर्षद चित्रे सर संघमालक. त्याबरोबरच संघनायक निलेश नारायण पाटील कर्णधार वीर मराठा जोहे संघाचे आणि रसिक दत्तात्रय पाटील कर्णधार सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग संघाचे. कृपया आयोजकांशी संपर्क साधा. आपल्याला 6 सामने आजच्या दिवसभरात पूर्ण करायचे आहेत. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे आणि जास्त वेळ टीम मिटिंग पण घेऊ नका. 3 षटकं समाप्त झाली. जलपान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण आयोजकांनी सांगितलं की त्या संघाचे खेळाडू या ठिकाणी जलपानाची व्यवस्था मैदानामध्ये करतील आपल्या खेळाडूंसाठी. खरं तर क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचा अतिशय आवडता विषय, आवडता खेळ. कारण 1932 पासून साधारणतः आपण सुरुवात केली क्रिकेटमध्ये. इंग्लंड विरुद्ध पहिला सामना आपण पाहिला. सामना आपण पराभूत झालो. 1932 ते 1952 20 वर्ष आपण पराभूत होत होतो. पण 1952ला आपण मात्र ऑस्ट्रेलियाला हरवलं मद्रास कसोटीमध्ये आणि तिथून विजयाचा पाया रचला गेला. 1971मध्ये अजितजी वाडेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण पाहिलं प्रथम वेस्ट इंडिज भूमीमध्ये आणि इंग्लंडला इंग्लंड भूमीमध्ये आपण पराभूत केलं. आणि सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर, अजितजी वाडेकर यांसारखे अनेक खेळाडू सोळकर मंडळी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर 1983चं तो विश्वचषक गोलंदाज अजित पाटील नवीन येत आहेत रोडपालीचे, जे
लेझर विश्वामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणारे गोलंदाज आहेत अजित पाटील रोडपाली या गावाचे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की 2007 साली आपण महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जो T20 क्रिकेट चषक जिंकला. 2011ला देखील आपण महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 50 षटकांचा सामना आपण जिंकला. त्यानंतर 2024 2025 तुम्ही पाहिलं महिला देखील कुठे कमी नाहीत. महिलांनी देखील या विश्व चषकाला निश्चितच योगदान दिलं. व या मैदानाकडे या वेळेला चेंडू बॅकवर्ड गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र त्रिफळाचित येस फलंदाज बाद होऊन इथे परतला. आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी करताना सनसिटी ब्लास्टर ओल्वे नोट संघाला. फलंदाज त्रिफळीत झाले. काय तर तिसऱ्या क्रमांकावर जो फलंदाज जाईल या ठिकाणी तो 45चा असावा हा आमच्या आयोजकांचा निर्णय आहे. बॅट्समन कोण आले? जयेंद्रकडून जितेंद्रकडून. आणि आता बाद कोण झालं? बाद कोण झालं? बाद कोण झालं? बाद कोण झालं? योगेश म्हात्रे यांचा मत त्रिफळा उद्ध्वस्त झाला. योगेश यांनी एकूण धावांचं योगदान दिले. चौकाराच्या माध्यमातून तब्बल दादा आत्ता कोण गेले? जितेंद्र. नवीन फलंदाज जितेंद्र कडू तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी येत आहेत. जयेंद्र गेला का आत्ता? नाही, जितेंद्र कडू आता गेले. आणि स्वतः कर्णधार आहेत ना ते? कर्णधार आहेत ना? जितेंद्र कडू संगनायक 45 या ठिकाणी डावाचा भार सांभाळण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत. अजित गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेले. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडू पाणी पाहतात तो जो गेला शॉर्ट मिडीव घेतला. शेतोशी चेंडू येतो. चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं जातं. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान संघाच्या खात्यात वाढते. 40+ जितेंद्र कडू. 2 धावांचं योगदान. भाऊ त्या पिशवी दे बघा. ती पिशवी माझ्याजवळ घे. त्या पिशवी दे. षटक क्रमांक 4 छोटा रनअप आहे. 7-8 पॉईंटचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतं. अजित पाटील पुन्हा एकदा रोडपाली गावाचे. यावेळी आडव्या पट्ट्याने या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहता जातोय तो अर्थात वाडिश लांगण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 40+ खेळाडू असं कधीही वाटत नाहीये की 40+, 45, 50 चे खेळाडू ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात हे निश्चितच डोळ्यांना भावणारं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतात. संघ धावा इथं 37 एक गडी बाद. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू जातोय तो अर्थात बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे आणि तोपर्यंत आणखीन एक धाव आणखीन धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सनसिटी ब्लास्टर उलेनोड विरुद्ध सूर्या अचल 11 कळंबोली या 2 संघात सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 38 धावा धावफलकावर इथे नोंदवल्या गेल्यात. एक फलंदाज बाद झाला. दरम्यान वळिया मैदानाकडे यावेळी पंचांकडे दाद मागितली गेली आपण पाहत आहात आणि या ठिकाणी बॅटचा स्पर्श सुंदर यष्टेशन इथे पाहायला मिळालं. फलंदाज या ठिकाणी परत तो हा दुसरा धक्का बसला सनसिटी ब्लास्टर उलेनोड संघाला. दादा कीपर कोण आहे? इम्रान मस्ते. यष्टेषक इम्रान मस्ते यांच्या हातामध्ये चेंडू यावेळी झेलला पाहायला मिळाला. दुसरा धक्का बसला तो सनसिटी ब्लास्टर उलेनोडला. अजित पाटील यांना पहिली यश या ठिकाणी मिळालं. बाद होऊन परत तो फलंदाज. नाही, बाद कोण झालं?
जितेंद्र कडू यांचे खेळी कर्णधार इथे समाप्त होते. 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि फलंदाज मैदानामध्ये सूर्यकांत गुंड 40+ हा खेळाडू आहे आणि अर्थात कर्नाल स्पोर्ट्सचा हार्ड हिटर. ही जी माहिती 12व्या खेळाडूच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचेल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तर कर्नाळचा हा हार्ड हिटर फलंदाज सूर्यकांत गुंड या नवीन फलंदाज मैदानात येतो. 2 गडी बाद धावा धावकारी आतापर्यंत आपण पाहता त्या 38-38. अजित पाटील यशस्वी गोलंदाज. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी 7-8 पावलांचा रनअप तुम्हाला पाहिजे. मध्यम गती 12 आहे. शेतेश शर्मन पाहतात. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट गडी आपण पाहतात. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ. फक्त हवेतून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे 4 षटकामध्ये 38 धावा प्रति षटक आपण इथे जर पाहिली तर साधारणतः 9.50च्या सरासरी धावसंख्या धावपैकावर नोंदवते सन सिटी ब्लास्टर गुलवेनोड हा संघ. षटक आपण पाहिलं तर अजित पाटील यांचं चांगले षटक तुम्हाला पाहायला मिळाले. विकेट त्यांनी प्राप्त केली. 2 विकेट त्यांना मिळाल्या आणि त्यांनी धावा खर्च केला फक्त 4. अतिशय कंजूस गोलंदाजी अजित पाटील यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. येणारी 2 षटकं अजूनही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळणार आहेत. पुण्यामध्ये समालोचन करताना बऱ्याच वेळा पुणेरी समालोचक असं नेहमी म्हणतात शेवटची षटकं म्हणजे हाणामारी षटकर मारा, झोडा तोडा काही करा पण षटकार चौकार मारा. ही पुणेरी भाषा बऱ्याच वेळा आम्हाला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज या ठिकाणी अर्थात विश्वास खारघरचे विश्वास पाटील खारघरचे 45चे खेळाडू आहेत. मॅच झाली की मला भेटायला. विश्वास पाटील हे फार मोठं नाव आहे. कारण मी अगदी दिनेश सर म्हणेन कर्नाल स्पोर्ट्सच्या मैदानातून खरं तर मला संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये घेऊन जाण्याचं काम याच विश्वास पाटील सरांनी केलं होतं. हे योगदान आहे विश्वास पाटील यांचं. अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूंनी. वळी आपण मैदानाकडे 5वे षटक. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने बॅकपुढे गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवर आहे. डिप्स करून चेंडूवर येईल. चेंडूची फेकी इथे केली जाते. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या इथे मिळाल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. जितेंद्र कडू यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू डाव्या बाहेर पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. आपले हात जमिनीला समांतर केले दर्शवले. या ठिकाणी चेंडू खराब आहे. 1 धावेचे योगदान. स्वैर चेंडू आला ना की मायकल होल्डिंग यांची आपल्याला आठवण येते. वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळले पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही स्वैर चेंडू फेकला नाही. त्यावेळी मात्र मोठा फटका लॉंग लेग वरून चेंडूला फेकून दिलाय. पुलचा फटका येतो षटका. 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. बघता बघता धावा धापलकावर आल्या त्या 47 2 गडी बाद. आणि जयंत कडू या ठिकाणी 14 चेंडूमध्ये 30 धावांचं त्यांनी योगदान दिले. दरम्यान या ठिकाणी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे आपण पाहता चेंडू अर्थात मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉन क्षेत्राचे चेंडू येतो. तो म्हणजे 2 धावांचं आणखीन एक योगदान इथे मिळतं. 32 या वैयक्तिक धावसंख्येवर जयेंद्र कडू आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांचं योगदान मिळेल. 49 अर्धशतकाच्या जवळ 49 धावा धावपैकार आल्यात त्या उलेनोड या संघाच्या. विश्वास यावेळी चेंडू हवेतून खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू इथे पकडला जाईल. चेंडूची फेकी या ठिकाणी होणार. तोपर्यंत मात्र थोडासा उशीर होतो आणि तोपर्यंत अर्धशतक पूर्ण संघाचं 51. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक या ठिकाणी संघाचं नोंदवलं गेलं. अर्थातच चांगलं योगदान दिलं होतं. प्रथम
योगेश म्हात्रे आणि जितेंद्र कडू यांनी जी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानंतर एक चांगलं योगदान या ठिकाणी पाहायला मिळते. 51-51 गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळलाय क्षेत्रीय षटक आहे, अर्थात मिड विकेट डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूची पकड केली जाते. तोपर्यंत एक धाव आणखीन धापलकर इथे नोंदवली गेली. एक धावेचं योगदान इथे मिळालं आणि धापलकर धावा एक वाढेल. धापलकर धावा येतात त्या 52. पाचवे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आपण सेटेशन इथे पाहिलं, तर अर्थात शॉर्ट थर्डमॅन इथे पाहताय. एक गली क्षेत्रामध्ये आपण क्षेत्रशे पाहिलंय, एक डीप पॉईंट डीप अर्थातच वाडिश मिड ऑफ. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहणार आहोत. या ठिकाणी क्षेत्रीय चेंडू रिअल चेंडूची फेकी पुन्हा एकदा केली गेली. गोलंदाज विश्वास पाटील यांच्यामध्ये त्यांनी मात्र यष्टी उकडली आणि या ठिकाणी फलंदाज धावचीत. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. जितेंद्र कडू यांची कर्णधार खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते, ज्याने एकूण धावा धापलकर नोंदवल्या. विश्वास पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि जितेंद्र कडू या ठिकाणी संघनायक. चला दोन्ही संघ पुढचे दोन्ही संघ सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा झोळे. आणि यानंतर कांबडेचा मॅक्सवेल ज्याला म्हणलं होतं संजय म्हात्रे या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. एक आक्रमक फलंदाज आहे, काही शेवटची षटकं आणि त्यातले काही चेंडू. चला नवीन संघ सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा जोहे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करण्यात येते आयोजकांकडून की आपण नाणेफेकसाठी यायचं, कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच इथे नाणेफेक केली जाईल. सुधाकरजी म्हात्रे सर सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा जोहे हर्षल चित्रे सर यांना विनंती आहे. षटक देखील समाप्त झालं. विश्वास पाटील यांचं थोडंसं मागणं षटक पाहायला मिळालं. 5 षटकं समाप्त झाली. 5 षटकात 53 धावा, 10.60च्या सरासरी धावसंख्या धापलकर नोंदवले सनसिटी ब्लास्टर विलियनोड संघाने. शेवटचं षटक आहे. मी जसं मगाशी म्हणालो, पुण्यामध्ये समालोचन करताना पुणेरी समालोचक नेहमी असं म्हणतात, शेवटचे षटक हाणा मारा झोडा तोडा चौकार षटकार मारा. तर या ठिकाणी आपण शेवटच्या षटकामध्ये गोळीसाठी येत आहेत प्रथमेश. मी पाठवतो आपला लिंक पाठवले ना तुला मी पहिली. प्रज्ञेश कोटेकर, प्रज्ञेश कोटेकर माफ करा, गोलंदाज आहे. शेवटचे षटक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू कार्पेट्स आणि चेंडूला स्विपचा फटका खेळलाय, ड्राईव्ह केला चेंडूला ऑन साईडला. इथे मात्र शेतेश चेंडू येईल तोपर्यंत 20 फीट थोडंसं पाहायला मिळालं यष्टीच्या माध्यमातून. तोपर्यंत एका धावीचं रूपांतर 2 धावांमध्ये इथे करण्यात मिळालं. 2 धावांचं योगदान इथे मिळते. 55 धावा धापलकावर. प्रज्ञेश कोटेकर गोलंदाज 40+चे. अंतिम षटक आहे गोलंदाज. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता संजय म्हात्रे कांबडेचा खेळाडू यावेळी चेंडूचा पाठलाग निश्चित केला, पण विजयष्टीच्या बाहेर चेंडू बराच पंचांनी हात जमिनीला समांतर केले. आम्हाला दर्शवले हा चेंडू खराब आहे. 1 धाव आणखीन अवांतरच्या माध्यमातून. 56. पुन्हा प्रज्ञेश संजयसाठी. अनेक मैदानं या कांबोडच्या खेळाडूंनी खरं तर संजय म्हात्रे यांनी गाजवलेत. असा हा खेळाडू आहे. यावेळी हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु चेतेशक चेंडूवर आहे. मिडविकेटला चेंडूवर येतो. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने केली आणि तोपर्यंत मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. अतिघाई संकटात ज्याला म्हणलं जातं आणि इथे फलंदाज धावचीत. संजयची खेळ मात्र इथे समाप्त झाले.
आपण नेहमी पाहतो संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं ताळमेळ चांगलं असलं की संसाराचं राहाडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये दोन खेळाडूंमध्ये ताळमेळ असावं लागतं. ताळमेळ थोडंसं चुकलं कारण संजय थोडेसे उशिरा गेले आणि या ठिकाणी मात्र धावचीतच्या रूपाने मैदानातून पडले. दोन फलंदाज आतापर्यंत धावचीत झाले ते सनसिटी ब्लास्टर उलेनोड या संघाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दर्शन नंतर नंतर चेंज करतो. इनिंग झालं. दर्शन डाकी का दर्शन डाकी. अलिबागचा हा खेळाडू दर्शन डाकी. 40+ दर्शन शंकर डाकी या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. संजय मात्र थोडंसं निराश मनाने संजय मात्र मैदानातून परततात. धावचीच्या रूपाने बाद झाले आणि दर्शन शंकर डाकी 40+ खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये. शेवटचे षटक, काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्ञेश कोटेकर या विभागच्या पट्ट्यात चेंडू घेतला. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूला पकडतात. चेंडूची फेकी येते करतात पण इथे थोडंसं उशिरा चेंडूची फेकी आणि यष्टीच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा सहजगती इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळाले ते फलंदाजाला. 2 धावा मिळतात तो फलंदाज दर्शन डाकी याला. 2 धावांनी आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 4 गडी बाद 59. सनसिटी ब्लास्टर उल्वेनोड आणि सूर्याचल 11 कलंबोली यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना किंवा पहिलं सत्र तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यावेळी किती धावांचं योगदान इथे ठेवलं जाईल कारण 6 षटकांचे सामने आहेत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू हवेतून खेळलाय. पुढचा मस्त फटका सीमारेच्या पलीकडे येतोय. मिड विकेटला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांचं योगदान. षटकार दर्शन डाकीच्या बॅटमधून 6 धावा. त्याची वैयक्तिक धावसंख्या 8. बघता बघता धावा धावप्रकार 4 बाद 65. ऑक्टोबर महिना सुरू झाला. रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या. मधल्या उपस्थित व्यक्ती आपल्याला पाहायला मिळालं. काही सामने रद्दही झाले होते. दरम्यान यावेळी उजवशीच्या दिशेने असणारे चेंडू इथे आपण पाहायला मिळतात. लेटकटचा वापर करण्याचा प्रयत्न पाहतात. गली क्षेत्रामध्ये इथे 1 धाव दर्शन टाकीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक खेळ 9 या धावफलकावर आणि एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 66. 4 बाद 66. एक चांगला धावसंख्येला आकार निश्चित म्हणता येईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतात. कारण तुम्ही जितक्या धावा उभ्या कराल बहुधा या षटकातला हा अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय. चेंडूला खेळायचा प्रयत्न केला. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शेतीशी चेंडू येतो. चेंडूला पकडतोय. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आल्या त्या 68. सनसिटी ब्लास्टर उल्वेनोड या संघाच्या 68 धावा धावफलकाला 4 गडी बाद आणि 69 धावांचं लक्ष्य 5 षटकामध्ये. प्रति षटक आपण या ठिकाणी जर विचार केला तर 13.80 ची सरासरी ही धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल. ते सूर्याचल 11 कलंबोली या संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. शेवटचे षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये जी गोलंदाजी आपल्या प्रज्ञेश कोटेकर यांची पाहायला मिळाली. थोडीशी महागडी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली पण चांगली गोलंदाजी आपण विचार केला. सर बोला. हॅलो 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 दोन्ही संघांना विनंती. यानंतरचे सामना जो आहे सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग आणि वीर मराठा जो आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ताबडतोब सहकार्य करा. या मॅच या 6 ओव्हरनंतर ताबडतोब आपली ही मॅच सुरू होणार आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली टीम 11 प्लेइंग 11 इथे द्यायची आहे. ताबडतोब द्यायची आहे. विनंती आहे. धन्यवाद. चला दोन्ही संघटनांनी या वीर मराठा जोडे संघाचे संघटक इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग दोन्ही संघटक आले आहेत आणि इथे काही क्षणात नाणेफेक संपन्न होईल.
69 धावांचं लक्ष 13.80 ची सरासरी या ठिकाणी कशा प्रकारे पार करणार खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा धावतो समोरच्या ऐकूया रायगडचा किंबहुना महाराष्ट्राचा एक अतिशय गोड आवाज अर्थात पेंच गावाचा एक मोठा आवाज हिंदीमधून प्रवीण दोगाडे सर यांचा आवाज आपण ऐकू. त्या दरम्यान या ठिकाणी विश्वास मस्कर साहेब यांना विनंती आहे आपण टॉस करायला यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. तो तमाम दर्शकों का स्वागत जिस मिट्टी ने मेरी कमेंट्री को शोहरत दी और मेरी कमेंट्री की हौसला अफजाई की, उस मिट्टी में सीजन का पहला मैच करने का मौका मिल रहा है. दिनेश सर आपका भी कम बॉक्स में स्वागत. मेरे साथ है मेरे साथी स्कोरर रोहित गाताड़े और 24 लाइव इवेंट की पूरी टीम जिसमें चैम्बो सहित ऋषभ पंत जिन्हें कहा जाता है बोले टीम का वो भी मौजूद है. ऋषभ ही नाम है इनका. विश्वनाथ शेठ मस्कर और उनके साथ आए हमारे एक बेहतरीन कमेंटेटर नवनाथ छविंके सर, इनका भी मैं स्वागत करना चाहूंगा. टॉस होने जा रहा है जो अगला मैच होगा सिद्धेश्वर फाइटर्स वाशी विभाग बनाम वीर मराठा जोहे. ओवर का मैच 40+ रायगढ़ मास्टर्स. एक दौड़ सेहत के लिए, एक धाव आरोग्यासाठी. ये स्लोगन इस रायगढ़ 40+ मास्टर का है. 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025. 32 टीमें यहां पर खेलते हुए नजर आएंगी. उम्र महज एक नंबर होता है यह दर्शाने वाली ये लीग, क्योंकि उम्र भले ही आपकी कितनी भी क्यों ना हो लेकिन आप में जोश है, जुनून है, जज्बा है तो उम्र के किसी भी पड़ाव तक आप अपना 100% देकर खुद को साबित कर सकते हैं. एक बॉलीवुड में फिल्म आई थी अवतार राजेश खन्ना की, और वहां पर आपने देखा होगा कि किस विपरीत परिस्थितियों ने खुद को अगर इंसान चाहे तो दोबारा एक जिंदगी में वापस आ सकता है. और वैसा ही है 40+ क्रिकेट है. दोबारा आप खुद को साबित कर सकते हैं कि मैं विश्वास हूं तोंडरे का, मैं विश्वास हूं खारगर का. और यहां पर उनकी बल्लेबाजी देखने के लिए एक और विश्वनाथ शेठ मस्कर यहां पर बैठे हुए हैं. उनका भी हम दोबारा स्वागत करेंगे. सभी मेहमान खास तौर से जो अन्ना गावड़े की अध्यक्षता में ये 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025 हो रही है. खूबसूरत मैदान है ये. 40+ के खिलाड़ियों की सेहत का पूरा ध्यान दिया गया है इस ग्राउंड को लेके, क्योंकि यहां पर आप डाइव लगा सकते हो दिनेश सर. एक अपने 100% एफर्ट देने में आप कंजूसी नहीं कर सकते, क्योंकि हॅलो आता झालेला टॉस हा वीर मराठा या संघाने जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने खेळाडूंना विनंती करण्यात येते आणि त्यांना एक सूचना देण्यात येत आहे की सामना 6 षटकांचा राहणार आहे. 6 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 3 षटकं एका बाजूने, 3 षटकं दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या एंडने खेळवले जातील. एंड सिलेक्ट करण्याची मुभा ही फिल्डिंग टीमला असेल आणि वाईड, नो बॉल, त्याच्यानंतर रनआउट, स्टंपिंग आणि बिमर याचा रिव्ह्यू अंपायर्स घेऊ शकतील. एक रिव्ह्यू फक्त संघाला असेल तो म्हणजे बिमरसाठी. जर तो सक्सेस झाला तर पुढे कॅरी फॉरवर्ड होईल. अदरवाईज एकच रिव्ह्यू त्यांना दिला जाईल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आणि जे काही असेल ते सर्व क्रिक हिरोच्या माध्यमातूनच स्कोरिंग मानलं जाईल. त्यामध्ये ज्यांचं एव्हरेज आणि पॉईंट्स वर असतील तो संघ पुढे खेळेल. यानंतर कुठलाही इथून कमिटीकडनं कुठलीही सूचना दिली जाणार नाही कुठल्याही बाबतीची. त्यांनी प्रत्येक कर्णधाराने एक लिंक आपल्या ग्रुपमधनं डाउनलोड करून घ्यायची, ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि क्रिकवर आपली परिस्थिती बघायची आहे. धन्यवाद. शुक्रिया किरण पाटिल सर. किरण पाटिल सर आपका तहे दिल से शुक्रगुजार है. हम अपनी पूरी जो रूल्स एंड रेगुलेशन है इस प्रतियोगिता के वो बताया है. हाँ, पिकअप तो करेंगे ही. 40+ के खिलाड़ी है, समय की नज़ाकत को जानते हैं. जिंदगी में इतने सारी बरसात उन्होंने देखी है तो उन्हें पता है कि समय पर सब होने से जीवन में किस तरह से प्रगति होती है.
तो ये समय के साथ ही चलेंगे। बॅटिंगला कोण कोण गेलं बॅटिंगला कोण गेलं देखिए इनर्ट नंबर 3 की पोजीशन पर 45 साल के खिलाड़ी ही जाने चाहिए। पहिला फलंदाज हा 50 चा असेल याची नोंद घ्यायची आहे आणि 50 प्लस आणि 40+ हा खेळला जाईल। सेकंड 45 हा खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे। कृपया बॅट्समॅन इकडे लक्ष द्या। क्रीजवर गेलेला बॅट्समॅन अजित पाटील यांना विनंती आहे की त्यांनी परत यायचं आहे। 50 आणि 40 आणि त्यानंतर 45। कृपया वारंवार आपल्याला सूचना देण्यात येत आहे की ओपनिंग ही 50+ आणि 40+ नी करायची। 1 डाऊन 45चा जाईल प्लेयर्स 45+चा, यात कुठलाही बदल करता येणार नाही। सूर्य आंचल 11 करंबोली बनाम सनसिटी ब्लास्टर उल्वेन रोड ने बल्लेबाजी की, खासतौर से जयेंद्र कड़ू जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की, जिसके बदौलत 4 विकेट के नुकसान पर उन्होंने 68 रन बनाए और 69 का लक्ष्य। फक्त कळंबोलीचा 12th मॅन आहे ना, ज्याला नाव माहिती त्याला सरना नाव माहिती नाही। सिद्धेश्वर फाइटर्स वाशी विभाग और वीर मराठा जो है इनके बीच अगला मैच है, लेकिन सूर्य आंचल 11 कड़म्बोली विश्वास और उनके साथ मैदान पर आ चुके हैं इमरान मस्ते। इमरान मस्ते मोहल्ला से उन्होंने अपनी क्रिकेट की शुरुआत की। पनवेल मोहल्ला से एक बड़ा नाम है पनवेल की क्रिकेट का। और दूसरी तरफ एक और नाम जिसका नाम नहीं, जिसकी चर्चा होती है चाय के समय, जिसकी चर्चा होती है ब्रेकफास्ट के समय, जिसकी चर्चा होती है खाने के समय। भाई विश्वास ने आज किन 3 गेंदबाजों को धोया। कई सालों से ये चर्चा हम देख रहे हैं। घातक खिलाड़ी है ये, कई बार 6 छक्के लगाने का रिकॉर्ड है इनके नाम, कई 50 दर्ज है। विश्वास पाटिल, विश्वास नहीं है क्या? रिजवान है ये, मुझे लगा विश्वास भी 50+ है, शायद उनको उतारने का प्लान बनाया होगा, लेकिन यहां पर नहीं। इमरान और उनके साथी है रिजवान। विराज तो 50 साल के ये गेंदबाज है। इस टूर्नामेंट के रूल्स रेगुलेशंस हमें ये कहते हैं कि एक 50 साल का खिलाड़ी 40+ का खिलाड़ी पहले ओपन करेंगे, उसके बाद 45 का खिलाड़ी और बॉलिंग करेंगे 50 साल के ही गेंदबाज। मजा आ रहा है 40+ क्रिकेट को देखने के लिए। एसएम का ये मैदान, ये अंदरूनी किनारा लगा था, बड़ा हिट लगाने की कोशिश की थी लेकिन आई डॉट गेंद। इमरान ने एक डॉट गेंद खेली है। 69 का पीछा करना है। ये फाइटिंग टोटल है मेरे ख्याल से 6 ओवर के मैच में। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। डॉट गेंद की समाप्ति हुई। लगातार 2 डॉट गेंद खेल बैठे हैं इमरान मस्ते और खेमे से आवाज आ रही है कमान इमरान कमान, लेकिन क्या वो अपनी बल्लेबाजी का जोहर दिखाएंगे? ये ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर, बॉल का इशारा हुआ। गेंदबाज विराज, अच्छी गेंदबाजी हो रही है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लेदर क्रिकेट ये खेल चुके हैं विराज। हुआ एक्सपीरियंस उनका काम कर रहा है उनके लिए। टेनिस बॉल क्रिकेट में सिंगल ही मिला, लग ऑफ के ऊपर इस गेंद को स्टीयर किया था इमरान ने।
तो इससे एक से बढ़ता हुआ टोटल 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 69 का पीछा करना है सूर्यांचल 11 कलम्बोली को सनसिटी ब्लास्टर उल्लू के खिलाफ। एक बढ़िया गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में अब तक 3 ही रन आ चुके हैं। 69 का पीछा करना है 60 प्लस। शिवा गोंदी से जब मैंने बात की थी तो उन्होंने कहा था 60 प्लस या 60 6 ओवर में एक विनिंग टोटल हो सकता है। यहां पर उनकी टीम को अब 68 अपोजिशन ने बनाया और 69 का टारगेट दिया है। डॉट गेंद आ चुकी है और इस डॉट गेंद के बदौलत टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 3 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 3 रन। जो प्रशंसक हैं सूर्यांचल 11 कलम्बोली के, वो प्रशंसक अब टेंशन में आ चुके हैं। रतन पाटिल इस मैच का मजा लेते हुए हमारे साथ मर्फी शेड भी यहां पर इस मैच का मजा लेते हुए 40 प्लस के इस नौजवानों का खेल। मैंने हमेशा कहा है और अभी भी कहता रहूंगा, उम्र महज एक नंबर होती है। जिंदगी के किसी पड़ाव में भी आप खुद को साबित कर सकते हैं। फील्डिंग टीम के ओनर है ये जो हमारे साथ बैठे हुए हैं। काफी अच्छा परफॉर्मेंस किया उनकी टीम ने, खासतौर से सोनारी के कड़ू ने, जिनको मैंने संदीप पाटिल के साथ हमेशा सोनारी ग्रामीण में ओपनिंग करते हुए देखा है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर दादा बॉलर कोण आले? योगेश म्हात्रे। राईट आम राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ऊंचा खेला है, गेंद हवा में है लेकिन नो मैच लैंड एरिया में गेंद गिरती हुई हमें नजर आई। रन मिला महज सिंगल और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 4 रन। योगेश बोलर्स ने बीच प्रमोद, गेंदबाज प्रमोद शॉर्ट थर्डमैन को बीट करते हुए गेंद जा रही है डीप थर्डमैन बाउंड्री की तरफ। यहां पर दूसरा रन लेने की कोशिश और कामयाब, और ये 2 रन मिले और इन 2 रनों के साथ 68 का पीछा करते हुए टीम का टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 69 का पीछा करना है, 63 की अभी भी दूरी है। दूसरा ओवर चल रहा है, थोड़ी सी परेशानी में जरूर है। टोटल थर्ड अंपायर, चलिए बॉलर्स, हाँ अगला बॉल अब चेक होगा स्क्रीन पर तीसरे अंपायर द्वारा। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लगा के बीच का गेंद बाउंड्री पार होगी लेकिन एक ही रन अब तक मिला है। दूसरा छुड़ाने की कोशिश कामयाबी मिली है। सिंगल्स डबल्स के ऊपर ध्यान दिया जा रहा है और अपने रनों को बढ़ा रही है टीम सूर्यांचल 11 कलम्बोली। 69 का उन्हें पीछा करना है, जो टारगेट है उनके लिए उस सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। लक्ष्य ओवर की अगली गेंद अक्रॉस द लाइन, मिड बार, गेंद हवा में, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। पहला झटका मिला है टीम सूर्यांचल 11 कलम्बोली को 69 का पीछा करते हुए। टीम का टोटल जब था 6। सूर्यकांत ने इस कैच को लपका। क्रिकेट में अगर आपको एक बड़ी टूर्नामेंट जीतनी है तो आपको तीनों डिपार्टमेंट में अच्छा होना जरूरी है, गेंदबाजी, बल्लेबाजी और क्षेत्र रक्षण। इन तीनों में आप अगर सही चल रहे हो
तो एक पूरी टूर्नामेंट को आप जीत सकते हो, क्योंकि एक आध मैच आप बॉलिंग के सहारे जीत सकते हो, एक आध मैच आप बल्लेबाजों के तहत जीत सकते हो, लेकिन अगर पूरी टूर्नामेंट जीतना है तो इन तीनों डिपार्टमेंट में आपको अच्छा करना होता है। तीनों डिपार्टमेंट में अगर आप अच्छा करेंगे तो यकीनन काका मात्रे साहब ने बिल्कुल सही कहा था। क्रिकेट में भारत ने जिस तरह 83 का वर्ल्ड कप जीता था, 1983 का, जहां पर फील्डिंग में काफी अच्छा काम किया था, वो रिचर्ड का वो कैच 40+ खिलाड़ियों ने देखा होगा। मेरे गांव में तो महज 1 या 2 टीवी थी और वहां पर मैच देखना काफी मुश्किल बन रहा था, और 4 साल का था मैं, लेकिन फिर भी आज जब हम पुरानी यादों को खोलते हैं सोशल नेटवर्किंग साइट के जरिए, तो वो कैच निर्णायक था। आज ही झालं ना बॅटिंग अजित पाटिल, मजा आ रहा है। एक दौड़ सेहत के लिए स्लोगन है रायगढ़ 40+ का, लेकिन खूबसूरत मैदान है। फाइन लेग पर मारने की कोशिश की थी, डॉट गेंदों की परसेंटेज इन 2 ओवर्स में ज्यादा आ चुकी है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद सनसिटी ब्लास्टर उल्वे नोड के गेंदबाजों ने काफी कसावट भरी गेंदबाजी की है। मैच 9 रन दिए है, 1 विकेट उन्होंने अर्जित किया है। सूर्य आंचल 11 करम्बोली अब थोड़ी सी संकट में आ चुकी है, क्योंकि आने वाली 24 ही गेंदें बची है। 60 रनों की अभी भी जरूरत, 15 के औसत से रनों की जरूरत। संतोष मात्रे यहां पर आ चुके हैं, अजनबी ओवले के बेहतरीन कप्तान, और उनकी कप्तानी में एक ग्रामीण टीम मुंबई के टीम को हरा सकती है, ये उन्होंने अपनी कप्तानी में पूरे रायगढ़ को दिखाया था। बेहतरीन रिवर्स के बादशाह जिन्हें कहा जाता था संतोष मात्रे की मुझे पीली जर्सी आज तक याद है, जो सुप्रीमो में वो पहन के आए थे बहुत साल पहले। पूरा पीला ड्रेस कोड था, ऑस्ट्रेलियन मानसिकता लेकर मैदान पर उतरती थी अजनबी ओवले टीम, मजा आता था। नवनाथ सावंत साहब भी इस मैच का मजा ले रहे हैं, काफी सीनियर कमेंटेटर है डोंबिवली विभाग के, जिन्होंने कई खिलाड़ियों को, वहां के कई खिलाड़ियों को बनते हुए देखा है, बिगड़ते हुए देखा है, जीरो से हीरो बनते हुए देखा है। लेकिन यहां पर कौन हीरो बनेगा 40+ में? सूर्य आंचल 11 करम्बोली, जिनको रनों की तलाश है, रनों की जरूरत है। 15 के औसत से 60 रन चाहिए, और उस ग्राउंड के ऊपर ये रन बन भी सकते हैं। और गेंदबाजों ने अगर लाइन पकड़ के गेंदबाजी की, सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी की, तो ये काफी मुश्किल होगा, क्योंकि शुरुआती दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। मैच 9 रन दिए, 1 विकेट हासिल किया, और यहां पर अगर आपको जीतना है तो 15 की औसत से रन बनाने हैं, और 15 की औसत, इसका मतलब यह है कम से कम 1 ओवर में 1 बाउंड्री, 1 छक्का, या फिर 2 छक्के 1 ओवर में आना जरूरी है, तब जाके ये रन बनेंगे। बॉलर नेम बॉलरचं नाव तो मैच की तरफ हम चलेंगे। नंबर 3 पर गेंदबाज आ चुके हैं, हो बॉलरचं नाव सांगा जितेंद्र कडू। जितेंद्र कडू नहीं, काय जयेंद्र का जितेंद्र आहे काय तुम्ही कोण आहे हो अण्णा जयेंद्र आहे का जितेंद्र आहे जितेंद्र टाकला जितेंद्र आहे तो जितेंद्र कडू नए गेंदबाज। 1 ही रन मिला यहां पर, 10 पे आता हुआ, टोटल 10 पे 1 है। 60 रनों का पीछा करना है, 59 अभी भी बनाने हैं 23 गेंदों में, 69 का पीछा करना है। ढेर सारा क्राउड धीरे धीरे आ रहा है यहां पर, जैसे जैसे लोग 24 लाइव इवेंट के जरिए इस टूर्नामेंट को देखेंगे, उन्हें पता चलेगा कि कितना अच्छा खूबसूरत माहौल बनाया जा चुका है रायगढ़ मास्टर्स 40+ बिग बैश लीग 2025 का। पहला मैच है आज के दिन का,
गेंदबाज जितेंद्र। इस ओवर की करेंगे अगली गेंद। ये ऊपरी हिस्सा लगा, टोल में लगी है, शॉट मारने के ओवर एक आसान सा कैच, दूसरा झटका मिला। सूर्य आंचल 11 करंबोली को 2 विकेटें जा चुकी है, रन संख्या वहीं पे स्थिर है। एक बेहतरीन कैच लिया गया धर्मा पाटिल सर ने, और इसे कहते हैं क्रिकेट जहां पर सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी हो रही है और विकेटें मिल रही है। दबाव बढ़ता हुआ नजर आ रहा है बैटिंग करने वाली टीम सूर्य आंचल 11 करंबोली के बल्लेबाजों के ऊपर। अनहोनी को होनी कर दे, जिसका नाम है महेंद्र सिंह धोनी। भारतीय क्रिकेट में यह हमेशा कहा जाता था। विश्वास पाटिल इस बड़े लक्ष्य का पीछा कर सकते हैं, काबिलियत है उनमें, क्षमता है। जब इनकी युवा अवस्था का क्रिकेट जब मैंने देखा था तो गेंदबाज इनके सामने आने से कतराते थे, इतना हेवी वेट बल्लेबाज है ये। विश्वास और उनके साथ ही रिजवान, इन दोनों को साझेदारी बनानी होंगी। साझेदारी से ही जीत की नींव रखी जा सकती है। क्रिकेट में पार्टनरशिप एक महत्वपूर्ण हिस्सा होती है। अगर आपको जीत की ओर जाना है, जीत की तरफ बढ़ना है तो क्या गेंदबाजी हो रही है, आउटसाइड ऑफ स्टंप लाइन रखी जा रही है, बांध कर रखा हुआ है बल्लेबाजों को। फील्डिंग करने वाली टीम के बॉलर्स जानते हैं कि जिस तरह से अगर हम इन्हें बांधे रखेंगे, रिक्वायर्ड रन रेट जो है वो एक बार अगर उसने ऊंची छलांग लगाई तो काफी मुश्किल हो सकता है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए इन दोनों का पीछा करना। इस ओवर की अगली गेंद, फिलहाल लेन गेंद डालने की कोशिश की थी लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल से टोटल आता हुआ 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 69 का पीछा करना है, हार्ड हिटिंग तो होनी चाहिए, बगैर मारे ये रन बन नहीं सकते। और ये लगातार दूसरी व्हाइट बॉल, तो लगातार 2 एक्स्ट्रास आ चुके हैं। ठीक है, डूबते को तिनके का सहारा हम कहते हैं, ये सहारा मिल चुका है 2 एक्स्ट्रास के बदौलत सूर्य आंचल 11 करंबोली को, उनके बल्लेबाजों को। एक प्रेशर जो उनके ऊपर बना हुआ है, मनोवैज्ञानिक दबाव जो आ चुका है, एक बड़े टारगेट का पीछा करना है 4 ओवर में 60 का, क्योंकि पहले 2 ओवर में 69 का पीछा करते हुए महज 9 रन आए थे। वो प्रेशर थोड़ा सा रिलीज हो सकता है अगर यहां पे इस वाइड 2 वाइड के बाद अगर एक बड़ा हिट आता है तो प्रेशर जरूर रिलीज हो सकता है। एक रन यहां पर आता हुआ और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 13 रन। इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 4 गेंदें अब इस ओवर की समाप्त हो चुकी है। तीसरा ओवर चल रहा है। फिर हमारे कमेंट्री बॉक्स साइड से गेंदबाजी होंगी, सामने वाले छोर से फिलहाल गेंदबाजी हो रही है। हाँ, 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स हो सकता है। एक गेंद अभी भी इस ओवर की शेष है और अभी अगर गए ये ड्रिंक्स लेके तो मुझे लगता है समय बचेगा हमारा, क्योंकि विकेट भी जा चुका है। ड्रिंक्स अगर लेके जाएंगे तो समय भी बचेगा। हॅलो, बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे कृपया.
प्रथमेश प्रथमेश टुडे बल्लेबाज प्रथमेश आ चुके हैं। विश्वास और प्रथमेश को अब कुछ अच्छा कर दिखाना होगा। प्रज्ञेश का प्रथमेश तिकडनं प्रथमेश बोलला प्रज्ञेश ना तो यहाँ पर सिंगल आता हुआ और इस सिंगल के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 14-69 का पीछा करना है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अभी भी 55 रनों की जरूरत बची हुई 18 गेंदों में। चलिए ड्रिंक्स ब्रेक लगता है मुझे हो चुका है। पानी लेकर जाइए जो टीम मेंबर्स हैं 12th मैन को छोड़ के। तो ड्रिंक्स ब्रेक अब हो चुका है। 18 गेंदों में 55 रनों की जरूरत। अब इस साइड से हमारे कमेंट्री बॉक्स साइड से अब गेंदबाजी की शुरुआत होगी। 3 ओवर यहां से डाले जाएंगे। पिछले इनिंग का अगर हम लेखा जोखा देखें तो दोनों साइड से छक्के आए थे, लेकिन स्क्वायर लेग बाउंड्री कोई चीरा था। मिड विकेट और स्क्वायर लेग सामने छक्के नहीं आए थे। देखना यह होगा कि पिछले इनिंग की तरह इस इनिंग में भी वैसे ही छक्के आते हैं, क्योंकि जरूरत है, रनों की जरूरत है। अगर आप इस मैच को जीतना चाहते हैं 18 में 55, ये लगभग 18 की औसत से आपको रन बनाने हैं। तो कप्तान जयेंद्र गडू पाटिल सर 40+ एक दौड़ सेहत के लिए स्लोगन है ये हमारा रायगढ़ 40+ का। जब और ये 40+ आपको ऑर्गेनाइज करनी थी आपके अन्ना कांवड़े की अध्यक्षता में, क्या क्या मेहनत करनी पड़ती है एक बड़े ऑर्गेनाइजर को एक अच्छा अंजाम देने के लिए? ये बॉल तो है ही, स्कोरर ने इशारा किया था, बोला। और एक खराब गेंद बीबर, और इस तरह से ये एक नो बॉल पर लगा हुआ ये चौका। कुल मिला के 5 रन तेजी के साथ इस चौथे ओवर में रन बढ़ते हुए। हाँ, निश्चित रूप से ये गेंद बहुत ही अच्छी गेंद थी। ऑफ स्टंप पर गिरने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई। पहले बात चूके कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर अभी भी 19 रन 3 विकेट के नुकसान पर। पाटिल सर एक बात मैं आपसे पूछना चाहूंगा, 40+ क्रिकेट में मैंने उतना ज्यादा देखा नहीं है, लेकिन ऐसे मुकाबले जब रन ज्यादा हो गेंदें कम हो, आपने काफी देखे हैं। किन किन बल्लेबाजों ने ऐसे मुकाबले जितवा के दिए अपनी टीम को? क्या आपके जहन में कुछ याद है कि सिचुएशन अगर ऐसी हो तो रसायनी 40+ के लिए कौन से ऐसे बल्लेबाज थे जिन्होंने उन मुकाबलों को जितवा के दिया है? काफी बार काफी मैचों में ये हुआ है। अभी भी एक जो लक्ष्य है कोई नामुमकिन नहीं है। कठिन जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। क्रिकेट में कुछ भी नहीं कह सकते आखिरी गेंद तक।
हाँ, निश्चित रूप से नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में कोई भी चीज पाटिल साहब मुश्किल जरूर होती है, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन करना आपको आना चाहिए। अथक प्रयास, निरंतर प्रयास अगर आप करेंगे तो यकीनन रन बनते हुए नजर आएंगे। शॉर्ट स्कोर लेग के ऊपर इस गेंद को खेला, एक ही रन मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 21 पे 3। सच कहा, इस बार 40+ बिग बैश की टूर्नामेंट बहुत ही अच्छे ग्राउंड पर खेली जा रही है। एक इंटरनेशनल क्रिकेट की तरह ये लग रहा है कि जैसे इंटरनेशनल मैच यहाँ चल रहा है, और एक अच्छी सौगात दी है ये 40+ बिग बैश टीम ऑनर्स ने। और ये गेंद 4 रन के लिए सीधा खेल दिया था, दोनों ही फील्डर देखते रह गए और गेंद ने बाउंड्री लाइन को चीर दिया 4 रनों के लिए। इस 4 रनों के साथ स्कोर बढ़कर हो गया 25 रन 3 विकेट के नुकसान पर, कुल 3.4 ओवर की समाप्ति पर। अभी भी खेल ऑन है, दोनों ही ओर से काफी अच्छी गेंदबाजी हुई है और काफी अच्छी बल्लेबाजी भी हुई है। इस ओवर में खास करके जयेंद्र कड़ू को 4 गेंदों पे 11 रन खर्च किए जयेंद्र कड़ू ने। इस बीच फिर से एक बार ये गेंद धकेल दिया है कवर की दिशा में, जब तक गेंद को फील्ड करते हैं हल्के हल्के में से 1 रन पूरा किया। दूसरा रन जरूर लेना चाहते थे लेकिन कोई मौका नहीं, काफी अच्छी फील्डिंग, गेंद वापस। इस बीच कुल स्कोर हो गया 26 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी कुल मिला के 13 गेंदें बची है, ये 13 गेंदों में 43 रन, यानी कुल मिला के 19.85 के औसत से रन बन रहे। इस बीच ये गेंद, इस गेंद को और बोल्ड, बहुत ही बढ़िया गेंद, चूंकि पूरी तरह से गेंद जाके स्टंपों में लगी और ये 5वां झटका लगा। पाटिल सर, बॉलर के सेलिब्रेशन को देखिए, जिस तरह से बड़े खिलाड़ी को उन्होंने आउट किया। विश्वास पाटिल, एक बड़ा नाम रायगढ़ टेनिस की दुनिया में इतने सालों से निरंतर। सच कहा आपने, बड़ा विकेट, बड़ा जश्न यहां पे मनाते हुए, और कहीं ना कहीं अब इस मैच पर आणि पाहुण्यांचं आगमन झालं आहे। पाटील सर, पनवेल पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय गजानन शेठ माळी साहेब, ज्यांना मी प्रेमाने आप्पा म्हणतो, सगळ्यांचे आप्पा, समाजकारणात आणि राजकारणात ज्यांची ओळख आप्पा म्हणून आहे, या नावानं बरंच काही सामान्य माणसांसाठी केलं आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जे म्हटलं जातं राजकारण आणि समाजकारणामध्ये, त्याचं उत्तम उदाहरण आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आप्पा, त्याचबरोबर सन्माननीय माजी पंचायत समिती सभापती पनवेल। बॅट्समॅनचं नाव जरा सांगायचं, बॅट्समॅनचं नाव विश्वास पाटिल, खारघर से ये खेलते हैं विश्वास पाटिल। तो गजानन भाई साहब यहाँ पर बैठे हुए हैं, जिन्हें हम प्यार से अप्पा कहते हैं। विश्वास पाटिल अब खारघर के आ चुके हैं, काफी सीनियर खिलाड़ी है ये। सन्माननीय माजी पंचायत समिती सभापती, तुम्हा सगळ्यांचे लाडके आप्पा, अर्थातच आदरणीय गजानन माळी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। दर्शन ठाकूर आहेत इकडे इकडे। इस गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर बढ़कर हो गया 27 रन 4 विकेट के नुकसान पर। दर्शन ठाकुर निसेमेंट से, नहीं डॉक्टर नहीं, दर्शन ठाकुर सिडको की ओर से खेलते, सिडको के काफी अच्छे खिलाड़ी है, बेंटकल गांव से बिलोंग रखते हैं। इस बीच दर्शन, ये गेंद बहुत ही अच्छा गेंद थी, करीबन यॉर्कर पद्धति की गेंद थी, खेल रहा था कवर की दिशा में, जब तक इनको फील्ड करते 1 रन, इसे 1 रन से स्कोर जरूर बढ़ रहा है लेकिन एवरेज काफी आगे निकल जा चुका है। 21.50 के औसत से अब रन बनाने, कहीं ना कहीं ये लक्ष्य कठिन होता हुआ नजर आ रहा है यहां पर। इस बीच दर्शन,
इस गेंद को खेलना चाहते थे रिवर्स, लेकिन ठीक से पल्ले पर नहीं आई। गेंद को फील्ड किया खुद दर्शन ने, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया और वहां पे मिस फील्डिंग हुई है। दूसरे रन के लिए भागते हुए, दूसरा रन, तीसरे रन के लिए भागते हुए, जहां 1 रन मिलना था वहां 2 रन बोनस के तौर पे मिले। कुल मिलाकर 3 रन इस गेंद पर बने। इस 3 रन के साथ स्कोर बढ़कर हो गया है 31 रन 4 विकेट के नुकसान पर। धूप निखरी हुई है, ठंडी हवा जरूर चल रही है लेकिन धूप भी उतनी तेज। इस बीच निसीमेंट से दर्शन ठाकुर, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, चूके पूरी तरह से, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर अभी भी 31 रन 4 विकेट के नुकसान पर। अब 8 गेंदों में 38 रन, 8 गेंदों में 38 रनों की जरूरत है। अब बड़े शॉट लगाने जरूरी होगा क्योंकि हर गेंद पर करीबन चौके की आवश्यकता रहेगी। इस बीच दर्शन राइट आर्म ओवर द विकेट, इस गेंद को खेल दिया है, फुल टॉस गेंद थी, देखना है। जैसा मैंने कहा था कि बड़े शॉट की जरूरत रहेगी। अंपायर का अभी तक कोई इशारा नहीं है, देखना है। 6 रनों के लिए ये फुल टॉस, थोड़ी सी लेग स्टंप पर थी, मौका डाला, गेंद को खेल दिया था मिड विकेट और फाइन लेग के बीच में 6 रनों के लिए। इस 6 रनों के साथ तेजी के साथ स्कोर बढ़ता हुआ 37 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी भी 7 गेंदे 32 रन। हाँ, 7 गेंदे 32 रनों की जरूरत है सर। जिस तरह से ये बेहतरीन छक्का आया स्कोर लेग बाउंड्री के बाहर, अगर वैसा ही इस गेंद पे आता है तो 26 रहेंगे आखिरी 6 गेंदों में। मैंने कहा क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी कहना मुश्किल है। आखिरी 5 गेंदों पर भी 5 छक्के लग सकते हैं। हाँ, हमारे पॉल ऑक्टोबस आ चुके हैं 40+ के, संदीप माड़ी, उनका भी हम स्वागत करेंगे। दोस्त है हमारे। ये गेंद फिर से एक बार यॉर्कर पद्धति की गेंद थी, खेल दिया था एक्स्ट्रा कवर की दिशा में। जब तक इनको फील्ड करते 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ 38 रन। अभी भी 6 गेंदे 31 रन, यानी 1 ओवर में 31 रनों की आवश्यकता है। अब एवरेज कहीं ना कहीं पर डगमगाता हुआ नजर आ रहा है। मैच सनसिटी की ओर थोड़ा और झुकता हुआ नजर आ रहा है, लेकिन आखिरी 6 गेंदों में अगर युवराज की तरह 6 छक्के लगे तो इस मैच का कुछ रुख अलग नजर आएगा। वरना इस मैच को करीब पहुंच चुकी है सनसिटी। ये टीम ऑनर हमारे यहाँ बैठे हमारे सहयोगी श्री मर्फी क्रियाडो सर काफी खुश नजर आते होंगे अपनी पहली मैच में, कहीं ना कहीं अपनी टीम को मजबूती की तरफ देखते हुए। और हमारे सूर्या भाई थोड़े से टेंशन में नजर आ रहे हैं। कैप जरूर उन्होंने बनाई, टी शर्ट जरूर उन्होंने बनाया, लेकिन प्लेयर ने कहीं ना कहीं उनकी निराशा की है ऐसा लग रहा है। लेकिन अभी तक ये पहली मैच इस गेंद को खेल दिया उठाकर मिड ऑफ की दिशा में। जब तक इनको फील्ड करते 1 रन जरूर मिलेगा, लेकिन इस 1 रन से पर्याप्त नहीं होगा। सतीश देवकर आए बल्लेबाजी के लिए, गेंदबाजी के लिए, माफ करना। इस बीच सतीश देवकर ये गेंद खेल दिया फिर से एक बार मिड ऑन और एक्स्ट्रा कवर के बीच में से 4 रनों के लिए। फील्डर ठीक से फील्डिंग नहीं कर पाया, वहां पर मिस फील्डिंग हुई और गेंद चली गई बाउंड्री के बाहर। इस 4 रनों के साथ स्कोर बढ़कर हो गया है कुल मिला के 43 रन। 43 रन। अभी भी 4 गेंदे 26 रन, 4 गेंदे 26 रन। ये गेंद और पिच गेंद खेल दिया फिर से एक बार एक्स्ट्रा कवर और मिड ऑन के बीच में 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर बढ़कर गया 45 रन। अब जरूर मैच तो हाथ से निकल गई, लेकिन एवरेज बचाने के लिए रन जरूर बनाने होंगे। जितने ज्यादा रन बना सकते हैं तो अगले मैच में कहीं ना कहीं वो अच्छी तरह से खेल सकते हैं। इसमें इस गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर बढ़कर गया 46 रन 4 विकेट के नुकसान पर। सतीश देवकर ये गेंद रिवर्स शॉट, देखना है।
गेंद चली गई है ग्राउंड के बाहर। अंपायर का इशारा क्या आता है देखना। अंपायर 6 रनों का इशारा वहां से आता हुआ और इस 6 रनों के साथ स्कोर बढ़कर हो गया 51 रन। अब कहीं ना कहीं नजदीक पहुंचते नजर आया, लेकिन काफी देर हो चुकी है। अब एक गेंद पर 18 रनों की आवश्यकता। सतीश देवकर थोड़े महंगे साबित जरूर हो रहे हैं। 5 गेंदों में अब तक 13 रन खर्च कर चुके। इस बीच अगली गेंद, ये गेंद ऑफ स्टंप पर गिरकर बाहर की तरफ निकलती हुई और इस प्रकार इस मैच को जीत लिया सन सिटी ने कुल मिला के 18 रनों के मार्जिन से। अभिनंदन, ये पहली मैच बिग बैश 2025 की ये पहली प्रारंभिक मैच में जीत हासिल की है सन सिटी ने। सूर्या 11 कुछ ही फासलों से हार चुके इस मैच को, लेकिन इसके बाद जरूर उनको अगले मैच में जीत हासिल करके फिर से एक बार टूर्नामेंट में जीवित रहना होगा। इस मैच का प्लेयर ऑफ द मैच जिसे कहेंगे जयेंद्र कड़ू, सन सिटी ब्लास्टर्स, जिन्होंने 16 गेंदों में 35 रन